शेतकरी कामगार पक्षाच्या तलोजा फेज 2 अध्यक्ष दीक्षा जाधव व दीक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून आसावरी गेट नंबर 3 या ठिकाणी ओला कचरा व सुका कचरा असे वेगवेगळे डस्टबिन लावण्यात आले। यावेळी समाजसेवक दिलीप जाधव, संदीप यादव, अनिल भगत, एकनाथ पाटील, विजय वावळे, रमेश गडकरी तसेच सोसायटीतील रहिवासी व पदाधिकारी, दीक्षा फाउंडेशनचे पदाधिकारी, शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यामुळे दीक्षा फाउंडेशनचे कौतुक केले जात आहे। सोसायटीतील व परिसरातील नागरिकांनी आवश्यक असे उपक्रम सातत्याने राबवावेत असे मनोगत व्यक्त केले। नमस्कार, मी अक्षय आदर्श न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीतो। दीक्षा फाउंडेशन तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तलोजा विभागामध्ये विविध उपक्रम राबवले जातात। आज तलोजा आसावरी गेट नंबर 3 या ठिकाणी छोटीशी कचरा डस्टबिन त्यांनी आयोजित करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत आसावरीचे काही मान्यवर किंवा रहिवासी उपस्थित आहेत। आपल्यासोबत अनिल सर आहेत। सर, दीक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून आज कचरा कुंडीचे छोटेसे आयोजन, ओला कचरा आणि सुका कचरा देखील या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। कशा प्रकारच्या भावना व्यक्त कराल, काय सांगाल? दीक्षा फाउंडेशन तर्फे मी त्यांचे आभार मानतो। आपल्या तळोजा नगरीमध्ये त्यांनी एक उत्कृष्ट असा उपक्रम चालवलेला आहे। प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन आणि प्रत्येक चौकामध्ये जाऊन डस्टबिन कचरा टाकण्याची जी पद्धत आहे, ओला कचरा कुठे टाकायचा आणि सुका कचरा कुठे टाकायचा, हे काम एक तर आपल्या समाजासाठी आजूबाजूचा परिसर स्वच्छ कसा राहील हे चांगल्या कामासाठी त्याचा भरपूर मी धन्यवाद मानतो। स्पेशल थँक्यू दीक्षा फाउंडेशन तर्फे। पाहायला गेलं तर दीक्षा मॅडमने किंवा त्यांच्या सहकार्याने हे राबवलेला उपक्रम, त्यामधून आसावरी परिसरामध्ये एक स्वच्छता, एक वेगळ्या प्रकारचा अनुभव पाहायला मिळणार आहे। याकडे कशा प्रकारे पाहताय? आधी इकडे आजूबाजूला कुठे पण घाण पडते, बुधवार दिवस जरी असला तरी कुठे पण कचरा टाकतील। पण यांच्यामुळे एक उद्देश चांगला आहे की जर आजूबाजूला जे रिक्षावाले असो या आजूबाजू जाणारे मार्केटवाले असेल ते कचरा खाली न फेकता ते त्या डस्टबिनमध्ये टाकतील आणि तेच महानगरपालिकेला पण कळेल की नाही का हा कचरा झाल्यानंतर आपली ही नगरी आहे ना, तळोजा फेज 1 फेज 2 असेल एकदम स्वच्छ होईल आणि एक दिवस आपलं बोलतात ना आपल्या याच्यामध्ये मुंबईमध्ये किंवा एक आपला पण नंबर येईल। आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी टाकी नंबर 8 चे प्रवक्ता संदीप यादव सर आहेत। ते माजी PSI देखील आहेत आणि ते सातत्याने आसावरी विभागात किंवा आसावरी परिसरामध्ये सातत्याने समाजाला किंवा आसावरी राहणाऱ्या नागरिकांना जागृत करण्यासाठी किंवा आसावरीची देखभाल करण्यासाठी उपक्रम राबवले जातात। तर दीक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून आज ओला कचरा आणि सुका कचऱ्यासाठी डस्टबिन आपल्या विभागात 3 नंबर गेट या ठिकाणी लावण्यात आलेले। आज दीक्षा फाउंडेशनचे कशा प्रकारचे आभार मागताय, काय सांगाल त्या संदर्भात? सगळ्यात प्रथम मी दीक्षा मॅडम तसेच जाधव साहेब, परत त्यांच्या असिस्टंट भीम चव्हाण यांचे आभार मानतो। त्यांनी आज टाकी नंबर 3च्या समोर सुका कचरा आणि ओला कचऱ्याचं डस्टबिन लावलेलं आहे, जेणेकरून जो बुधवार जो महत्त्वाचा बाजाराचा दिवस असतो, लोक कचरा टाकून जातात, रस्त्यावर टाकून जातात, त्यांनी टाकू नये आणि याचा योग्य तो वापर करावा। आणि तसंच आज आपल्या 3 नंबर गेटला जास्तीत जास्त वर्दळ असते, त्यामुळे कचरा याने आपल्याला सगळ्यांना स्वच्छतेचा हे येईल आणि तसंच आपल्या या तळोजा फेज 2 मध्ये आसावरी सोसायटीचा स्वच्छतेच्या बाबतीत पहिला नंबर यावा ही माझी अपेक्षा आहे। सगळ्यांना धन्यवाद। दीक्षा फाउंडेशनला कशा प्रकारच्या भावी शुभेच्छा देतो? दीक्षा फाउंडेशनला मी हार्दिक जास्तीत जास्त शुभेच्छा देण्याचा हे करतोय। आम्ही त्यांच्याकडनं अजून काही उपक्रम आसावरीच्या याच्यात घेण्यात येणार आहेत आणि त्यांच्या असंच सहकार्य राहावं आसावरीच्या रहिवाशांसाठी आहेत। भीम चव्हाण साहेब, काय सांगाल तुम्ही दीक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून उपक्रमामध्ये सातत्याने त्यांच्या सहकार्यासोबत सातत्याने उपस्थित असता, कशा प्रकारची तुमची रणनीती आहे, कशा प्रकारची तयारी आहे आणि आसावरी 3 नंबर गेट या ठिकाणी ओला कचरा आणि सुका कचरा डस्टबिन, छोटी डस्टबिन तुम्ही या ठिकाणी नागरिकांना उपलब्ध करून दिलेले, काय भावना व्यक्त करताय? सर्वप्रथम आज अतिशय आनंद वाटतो, उत्साह आहे, कारण की आज भारतीय शेतकरी कामगार पक्ष यांचा 78वा वर्धापन दिन सोहळा होता। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। त्याचेच औचित्य साधून आज आपण जसं तुम्ही बोलले काय काय उपक्रम आहेत, त्यामध्ये उपक्रम आपण भरपूर राबवलेले आहेत, भरपूर राबवणार पण आहेत। पण आजच्या दिवशी आपण काय काय केलंय हे आपल्या या आदर्श न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो। सर्वप्रथम आज आपण कार्यक्रम आयोजन अटेंड करून सगळे पदाधिकारी ऑफिसला येऊन तिथून नियोजन हा काल रात्री सगळं झाला होता।
काल 1:30 वाजेपर्यंत सगळेच पदाधिकारी यांनी काम केलेलं होतं, पूर्वतयारी केली होती. आणि ते पूर्वतयारी म्हणजे आज आपल्या तळोजामध्ये जे नागरिक पावसाळ्यामध्ये उन्हामध्ये लाईनमध्ये उभे राहतात, प्रशासनाकडून शासनाकडून कोणत्याही प्रकारचं बस स्टॉपचं त्यांना निवारा म्हणून सोय नाही आहे. याचंच भान ठेवून आपली दीक्षा फाउंडेशनच्या तर्फे शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्षा सौ दीक्षाताई दिलीप जाधव यांच्या माध्यमातून आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ऑफिसच्या समोर आपण एक बस स्टॉपचा उद्घाटन केलंय. सन्माननीय आदरणीय माजी आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनातून आणि यांच्या हस्ते, यांच्या शुभ हस्ते आज आपला बस स्टॉपचा उद्घाटन झाला. त्याचबरोबर कचरा कुंडी, जे डस्टबिन आहे, स्वच्छ भारत सुंदर भारत आपण योजना राबवतो. प्रत्येकाच्या मनात असते, जसं आपलं घर आपण स्वच्छ ठेवतो तसं आपला परिसर आणि आपला प्रत्येक ठिकाण हा स्वच्छ असला पाहिजे. याच भावनेतून आजच्या तळोजा सुंदर व्हावं आणि स्वच्छ व्हावं याच उद्देशातून प्रत्येक ठिकाणी डस्टबिन, प्रत्येक चौकामध्ये डस्टबिन लावण्याचं कार्य आपण हाती घेतलेलं आहे. आणि ते कार्याचं पण आज सन्माननीय बाळाराम पाटील साहेब आणि आपले पदाधिकारी सौ दीक्षाताई यांच्या हस्ते त्याचं पण उद्घाटन झाला. आणि तेच कार्य आता आज 11:30 वाजलेत, तरी पण आज रात्री 2 वाजेपर्यंत का होईना आपण प्रत्येक ठिकाणी आपण डस्टबिनचं लावण्याचं काम करणार आहे. एकच भावनेतून की स्वच्छ आपला सुंदर आणि व्यवस्थित चांगल्या प्रकारे तळोजा वासियांना हा याचा लाभ घ्यावा. तर पाहायला गेलं तर तुम्ही सांगताय दीक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही नागरिकांच्या शरीराचा असेल की आरोग्याचा प्रश्न तुम्ही सातत्याने राबवला जाता. तळोजातील नागरिक किंवा फेज 2 फेज 1च्या नागरिकांचा मोठा प्रश्न आहे की रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ता, हा मोठा प्रश्न आहे. जाते वेळेस नागरिकांना अतिशय त्यांना त्रास होतो, म्हणजे गाडी आपटते, ऍक्सिडेंट होतात. तर आपल्या दीक्षा फाउंडेशन किंवा शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून हा प्रश्न कशा प्रकारे नावलला? आपल्याला सांगायला अजून आनंद वाटेल की ज्या प्रकारे आपण बोलता हे फक्त तळोजापुरतेच नव्हे तर आपण बघतोय ह्या पूर्ण पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये असंच चाललंय. प्रत्येक रोडवर जे आहेत ना, गल्ली गोचळामध्ये चांगल्या रोडवर पण जे आहे ना खड्डे आहेत, खड्ड्यामध्ये पाणी भरलेले आहेत, येताना जाताना खड्ड्यामध्ये गाडी जाताना ऍक्सिडेंट होतात. याच भावनेतून आपल्याला सांगायला आनंद होते की दीक्षा फाउंडेशनच्या मार्फत रुग्णवाहिकेच्या पण सेवा आपण चालू केलेली आहे. कोणतेही अननेसरी ऍक्सिडेंट कधी होऊ शकतो, ऍक्सिडेंट त्याचं नाव आहे, त्या अपघातीमध्ये कोणाला काही लागलंय तर त्वरित आपल्याला दीक्षा फाउंडेशनला टॉल फ्रीला कॉल केलं तर आपली जे पदाधिकारी आहे, दीक्षा फाउंडेशनचे कार्यकर्ते आहेत, हे तिथं आपले ॲम्ब्युलन्स घेऊन पोहोचतील आणि त्वरित त्यांना प्रथमोपचार दवाखान्यापर्यंत पोहोचून त्याचा जीव वाचवण्याचं कार्य आपल्या दीक्षा फाउंडेशनच्या तर्फे होईल. त्याचबरोबर खड्ड्यासाठी आपण ते पण नियोजन केलेलं आहे. सन्माननीय आपले जाधव साहेब जे आहेत आणि दीक्षाताई यांची नियोजन अशी आहे की आपली एक गाडी असणार आहे, आपले पदाधिकारी असणार आहे आणि जसं जिथं आपल्याकडून जेवढं होईल तेवढं खड्डा बुजवण्याचं कार्य पण आपल्या दीक्षा फाउंडेशन शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष दीक्षाताई दिलीप जाधव आणि पदाधिकाऱ्यांकडून होणार आहे. सर, यासोबत आपल्यासोबत बातचीत केलेले पदाधिकारी तसेच रहिवाशांनी देखील आपली काय प्रतिक्रिया कमेंटद्वारे कांबळे सर, तळोजा, नवी मुंबई.